50 वर्ष आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आज आहे 24 ऑगस्ट 2025। आता मी आहे परळ वर्कशॉप जवळ आणि 2025च्या गणेशोत्सवाच्या आगमनाची आजची आपली शेवटची व्हिडिओ आहे। गर्दी, उत्सव, जल्लोष असं सगळं पार पडत या वर्षीचे भरपूर सारे आगमन सोहळे पार पडले। मस्त मस्त गणपती होते। आज ॲक्च्युली मी खुश पण आहे आणि नाखुश पण आहे। खुश असण्याचं कारण म्हणजे 2 दिवसांवरती फक्त आपला गणेशोत्सव आला आणि नाखुश या कारणासाठी आहे कारण की जे आगमन सोहळे आपण आता बघत आलोय त्यासाठी आपल्याला पूर्ण वर्षभर वाट बघावी लागणार। तर आज काही म्हणजे भरपूर सारे गणपतींचं आगमन सोहळे, मोठे मोठे गणपती गेलेले आहेत पण तरी पण भरपूर सारे गणपतींचा आज आगमन सोहळे जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल। तर चला गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आता बाहेर पडलेला आहे मुंबई पोलिसांचा राजा, जो मुंबई पोलीस उत्सवासाठी या ठिकाणी सदैव तत्पर असतो। त्यांचा गणपती या ठिकाणी बाहेर पडलेला आहे आगमनासाठी। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते आहे आणि ॲक्च्युली खूप दिवसांनी परळ वर्कशॉपच्या असं समोरून मी याची व्हिडिओ घेतो आहे कारण काय मी ते बंद असायचं। गणपती बाप्पा मोरया। अशा प्रकारे सर्व मंडळं निघालेली आहेत। अगोदरच या मंडळांनी संपूर्ण पिशवी वगैरे टाकून निघालेलं आहे कारण गणपती चालला आहे पनवेलला, पनवेलचा महागणपती आणि ऑब्व्हियसली एवढा लांबचा प्रवास असल्यामुळे सगळी सेफ्टी करूनच जावं लागणार आहे। मस्त। आता आपण आलो आहोत गणसंकुलच्या इकडे आणि या ठिकाणी हा गणपती आगमनासाठी बाहेर पडलेला आहे। ओंकार शेवाळे यांची मूर्ती आहे आणि मस्त वाटते, जबरदस्त। नमस्कार दादा। नमस्कार। हा, नाव का तुमचं? शेखर। अच्छा, शेखर दादा तिथे आपल्यासोबत। मला सांगा तुमच्या मंडळाचं यावर्षी 50वं वर्ष आहे? 50 वर्ष आहे। ओके। आणि मूर्ती यावर्षी तुमच्या मूर्तीकार कोण आहेत? मूर्ती राजू शिंदे। अच्छा, राजू शिंदे। आणि काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल? आमच्या मंडळामध्ये या वर्ष 50वं वर्ष आहे तर प्रत्येक वर्षी आमचा कार्यक्रम काही ना काही साजरा करत असतो। यावर्षी 50वं वर्ष आहे तर 11 दिवस काही ना काही कार्यक्रम आहे आणि यावर्षी खूप जोराने यावर्षी आणि खूप धमालने आपण 50वं वर्ष साजरा करणार आहोत। आणि असं कुठल्याही मंडळासाठी 50वं वर्ष म्हणा एकदम जल्लोषामध्ये असते आणि ती शेवटी अभिमानाची गोष्ट असते। अभिमान आम्हाला हा, कारण कसं एवढ्यापर्यंत यायला दरवर्षीचं काही ना काही आपल्याला राबवावं लागतं। ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। गणपती
मुंबादेवीचा राजा. हे बघा, आता आपण आहोत गणेश गल्लीजवळ आणि इथे आता एक गणपती इथे आलेला आहे. कोणता गणपती आहे ते सध्या तरी मला माहिती नाही, पण गणपतीचं रूप खूप सुंदर वाटते. म्हणजे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे. मागची प्रभावळ्या ती पण मोराच्या पंखाने भरलेली आहे आणि गणपती मस्त विराजमान झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. तर हे बघा, इथे आलेला आहे तो सीपी टँकचा महाराजा आलेला आहे. सीपी टँक सर्कल मुंबई. मस्त गणपती आहे आणि सजवल्या पण एकदम जबरदस्त सजवलं आहे. भारी. गणपती बाप्पा. तर इथे आपण बघू शकतो योगायोग असा की दोन्ही गणपतीच्या मूर्त्या आहेत ते जय मल्हारच्या रूपामध्ये आहे. फरक एवढाच आहे की एक मूर्ती बसलेली आहे सिंहासनावरती आणि एक मूर्ती आहे ती उभी आहे. पण दोन्ही खूप सुंदर वाटतात. खूप सुबक मूर्ती, खूप सुबक, अतिशय प्रभावी अशी एकदम प्रभावळ वाटते. मस्त वाटते. उरणचा राजा परेलपासून निघालेला आहे. उरणच्या दिशेने एकदम रुबाबामध्ये मूर्ती वाटते. आपण पलीकडून शूट करतोय पण भारी वाटतोय आणि त्याची वेशभूषा पण एकदम मस्त केली आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर हे बघा, आता इथे मूर्ती आलेली आहे ती अखिल अंजीरवाडे म्हणजे माझगावची आहे आणि इकडे आपण गणपतीचा चेहरा बघू शकतो. खूप सुंदर वाटतोय आणि याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार संतोष कांबळी म्हणजेच लालबागच्या राजाचा मूर्तिकार. खूप सुंदर मूर्ती. तर हा बघा, इथे आता चाललाय तो नवसाला पावणारा असा अंधेरीचा राजा. 60वं वर्ष आहे गणपतीचं. तर आता मी आहे भारत माता जंक्शनला आणि सकाळी जेवढं ऊन होतं तेवढंच आता पावसाला पण सुरुवात झाली आहे. कसे एवढे दिवस आपण आगमन कव्हर करतो. तुम्ही पण भरपूर लोकांच्या व्हिडिओ वगैरे पाहिले असतील. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण मला पर्सनली मला आवडलेले यावर्षीचे आगमनामधले गणपती म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे ताडदेवचा राजा, ज्याचे मूर्तिकार होते मूर्तिकार रेश्मा विजय खातू. अति सुबक अशी मूर्ती म्हणजे मनमोहक अशी मूर्ती मला ती वाटली ताडदेवचा राजा मुंबईमधली. सेकंड मूर्ती मला वाटली यावर्षीचं बॅलन्सिंग जॉबमध्ये कहर केलेली मूर्ती ती म्हणजे परळचा महाराजा आणि ज्याचे मूर्तिकार होते मूर्तिकार अरुण दत्ते. तिसरी मूर्ती मला वाटली भव्य दिव्य अशी ती म्हणजे साकिनाक्याचा महाराजा, त्याचे मूर्तिकार होते मूर्तिकार कृणाल पाटील जे वसईचे आहेत आणि जे यंदा ते मुंबईमध्ये वगैरे करत नाहीत पण ते जागोजागी मूर्ती ते अशा प्रकारे बनवतात. चौथी मूर्ती मला वाटली ती युनिक, यावर्षीची युनिक उंच मूर्ती ती म्हणजे मुंबादेवीचा गणराज
आणि त्याचे मूर्तिकार होते मूर्तिकार प्रशांत देसाई. आणि पाचवी जी माझ्या दरवर्षीची आवडती असते तो म्हणजे गोड गणपती, चंदनवाडीचा गोड गणपती. याचे मूर्तिकार होते मूर्तिकार सिद्धेश दिगोळे. इतर नवीन नवीन मूर्तिकार पण खूप झालेले आहेत आणि खूप सुंदर असे मूर्तिकार बनतो. म्हणजे यांची कला मेहनत जिद्दीने ते यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला ती संधी देत आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर हे बघा आम्ही इथे परळ वर्कशॉपपासून प्रवास करत करत इथे पोहोचलो आहोत बकरी अड्ड्याला. आणि ॲक्च्युली इथून पण आज गणपतीचे आगमन सोहळे आहेत, पण इथे असा प्रॉब्लेम झाला आहे की जे गणपती निघणार आहेत ते अजून रेडी नाही आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्या नशिबात आज बघणं नाही आहे, एवढी फेरी फुकट गेलेली आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. ही व्हिडिओ होती 2025च्या गणेशोत्सवाच्या आगमनाची शेवटची व्हिडिओ. आता आपला उत्सव सुरू होतोय, 2 दिवसांनी उत्सव सुरू होतोय. अनेकांच्या घरी गणपती असतो, अनेकांच्या घरी गणपती नसतो, तेही तितके एन्जॉय करत असतात. कारण महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव आणि प्रत्येकाच्या आवडीचा असा लाडक्या गणरायाचा हा गणेशोत्सव आहे. तो प्रत्येकाने नक्कीच जल्लोषामध्ये साजरा केला पाहिजे. आगमनाचे आपण गेल्या महिन्याभरापासून व्हिडिओ दाखवले, जास्तीत जास्त दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा नवीन व्हिडिओ म्हणतो. पर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, अरे मोरया बोल.